आपल्या समाजाची पारंपरिक संस्कृतीची बांधणी वेगवेगळ्या लोकसंस्कृतीच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे। यामुळेच आपला समाज आजही एका विशिष्ट धारणेतून जगत आलेला आहे। सत्तरीतील गोळावली गावातील पारंपरिक भूगत सोहळा त्यातील एक। हा सोहळा नुकताच भाविकांच्या उपस्थितीने संपन्न झाला। गावाला लाभलेल्या उच्च परंपरेतील हा महत्त्वाचा भाग असून दरवर्षी 2 वेळा सदर धार्मिक उत्सव साजरा करण्याची परंपरा या गावाला लाभलेली आहे। सांगताना त्यांनी किती सांगले की आपण याच्या पुढे वर्षाक तुमच्याने आपली 2 फावटी भेट, त्या एका लागून आम्ही जानेवारी आणि जून, जुलैचो पहिलो आणि जानेवारीचो पहिलो आयतार आम्ही त्याची पूजा करता। आणि पावसात जुलैत पावस असल्या कारणान फक्त पूजा करता आणि दिवाण वतान प्रसाद आम्ही लोकांक दिता। आणि जानेवारी म्हणजे ह्या हेतून हांगा त्याची सगळे जेवण बिन सगळे लोक उपस्थित असतात आणि हे त्याचे पहिले वास्तव्य असल्या कारणान हांगा आम्ही जेवण। गोळावली गावाला सिद्धेश्वर देवाचे अधिष्ठान लाभलं आहे। यामुळे या देवाच्या भेटीसाठी जाण्याची परंपरा आहे। गावापासून 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या भागात रविवारी अशाच प्रकारचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यात बहुसंख्येने ग्रामस्थ तसंच इतर भाविक सहभागी झाले होते। याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार गावात सिद्धेश्वर देवाचे अधिष्ठान शेकडो वर्षापासून लाभलं आहे। असं म्हणतात की गावाच्या लोकवस्तीपासून अवघ्या अंतरावर देवराई भागात सदर देवाचं वास्तव्य होतं। यावेळी त्यांच्या जेवणाची सोय करण्यासाठी एक गावकरी दररोज त्याला जेवण पुरवत होता। एक दिवशी याबाबत गावकर याच्या पत्नीला संशय आल्यानं तिनं आपल्या नवऱ्याच्या मागोमाग जाऊन याबाबत शहानिशा करण्याचा प्रयत्न केला। याबाबतची कुणकुण सिद्धेश्वर या योगी पुरुषाला लागल्यानंतर त्यांनी येथून आपले बस्तान हलवले। पण आता या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन राहतात आणि याला आता उत्सवाचं स्वरूप प्राप्त झालंय। त्यावेळी जाताना मात्र योगी पुरुषानं सदर गावकऱ्याला सांगितलं की आपण या ठिकाणी आता वास्तव्य करू शकत नाही, मात्र एका निर्मनुष्य पेढीत आपण राहणार असल्याचं सांगत वर्षाला 2 दिवस आपण भाविकांना दर्शन देईल अशी आख्यायिका रूढ आहे। योगी पुरुष सिद्धेश्वर म्हणून तो पहिली आता ज्या जाग्यार आम्ही जेवणाक बसले थंय तो पहिली वास्तव्याक आसलो आणि आमचो एक पूर्वज ताका जेवण हाडून पावयतालो। पण जेन्ना ताचे बायलेक कळ्ळें की हो जेवण कोणाक व्हरता म्हणून ती जेन्ना त्या पाटलाक करपाक येयली तेन्ना ताका कळ्ळें की कोण तुजे बायल पाटलाक करपाक आपल्याक येयला। तो तेन्ना ताका सांगून अदृश्य जालो। सांगताना ताणें कितें सांगलें की आपण याच्या पुढे वर्षाक तुमच्यानी आपली 2 फावटी भेट, त्या एका लागून आम्ही जानेवारी आणि जून, जुलैचो पहिलो आणि जानेवारीचो पहिलो आयतार आम्ही त्याची पूजा करता। आणि पावसात जुलैत पावस असल्या कारणान फक्त पूजा करता आणि दिवाण वतान प्रसाद आम्ही लोकांक दिता। आणि जानेवारी म्हणजे ह्या हेतून हांगा त्याची सगळे जेवण बिन सगळे लोक उपस्थित असतात आणि हे त्याचे पहिले वास्तव्य असल्या कारणान हांगा आम्ही जेवण। त्याचप्रमाणे भाविक वर्षातून 2 वेळा या ठिकाणी जाऊन धार्मिक व पारंपरिक विधी पूर्ण करतात। सदर ठिकाणी मोठी दगडाची गुहा आहे, त्याला सिद्धेश्वराची पेड असं म्हटलं जातं। फक्त एक झाड असा, पहिले एक मोठे झाड असले बोडगाचे, थंय त्याची वास्तव्याची ती जागा असली, पण ते झाड आता अस्तित्वात ना, त्याका लागून दुसरे झाड एक आंब्याचे झाड तयार झाले असतात। त्या झाडाच्या मुळात आम्ही त्याचं वास्तव्याच्या समजावून हे करतात। याबाबत अधिक माहिती देताना गावकर यांनी सांगितलं की दरवर्षी जानेवारी व जुलै महिन्याच्या पहिल्या रविवारी ही परंपरा साजरी करण्याची प्रथा रूढ आहे। यंदाचा हा सोहळा रविवारी साजरा करण्यात आला। यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। महत्त्वाचं म्हणजे यावेळी एका कळसाचं पूजन करण्यात येतं। सदर कळस स्वयंभू असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सदर कळस या धार्मिक परंपरेची साक्ष देत आहे। सदर कळस मातीचा असल्यामुळे तो बदलण्यासाठी अनेक वेळा कौल प्रसाद घेण्यात आला, मात्र कौल न झाल्यानं आजही याच कळसाचं पूजन करून तो याच ठिकाणी सुरक्षित अवस्थेत ठेवण्यात येतो। वयर डोंगरार जी त्याची गुहा आसा ते गुहेत तो कळस आसा, मातयेचो कळस आसा आणि तो कळस स्वयंभू कळस आसा तो, आणि तो अदृश्य जाता असताना
त्यांनी सांगून म्हणजे आपण अमक्याकडे असतालो हे सांगून तो दृश्य झाला। यावर्षी एका विशिष्ट पद्धतीचा साक्षात्कार सिद्धेश्वर देवाने दिल्याचं यावेळी नागरिकांना सांगितलं। या सोहळ्यानंतर मांसाहारी भोजनाचा लाभ पारंपरिक पद्धतीने घेण्यात आला। यावेळी अधिक माहिती देताना भाविकांनी सांगितलं की सिद्धेश्वर हा योगी पुरुष होता। मांसाहारी जेवणाची मेजवानी त्याच्यासाठी नसून त्यांच्यासोबत वास्तव्य करणाऱ्या काळभैरव या राखणदारासाठी आहे।